कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांच्या पराभवाला कागलमधील घटक पक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। कागलमधील घटक पक्षांनी विरोधकांना म्हणजे शाहू महाराजांना मदत केल्याचा शेरा देण्यात आलेला आहे। एका खासगी कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधली ही माहिती आहे। कोल्हापूर लोकसभेमध्ये महायुतीचा पराभव का झाला यासाठी 6 विधानसभा मतदारसंघाच्या घेतलेल्या आढावा बैठकीवेळी या विषयावरती चर्चा झाली आहे। पराभवाच्या अनेक कारणांमध्ये कागलमधील घटक पक्षावरती अधिक ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि या आढावा बैठकीमध्ये स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, समरजित घाडगे यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी हे उपस्थित होते। तर या सर्वेवरती मुश्रीफांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूया। बैठकीमध्ये कागलमधील काही घटक पक्षांमुळे हा सगळा पराभव जायतो असं चेहरा त्या तिथे नोंदवण्यात आलेला आहे। एकीकडे धनंजय महाडिक होते, समरजित घाडगे देखील त्या बैठकीला होते आणि घटक पक्षांमुळे हा पराभव असं कसं म्हणतील। तर ही निवडणूक तर आम्ही पूर्णपणे घटक पक्षांना हातामध्ये घेतलेली होती। ते तुम्हाला तुम्ही बघितलेलं आहे की ठीक आहे, ते काय मला काही माहिती नाही त्याबद्दल। यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। निवडणुकीदरम्यान ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय कोल्हापुरात येत होते त्यावेळेला परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे। जवळजवळ 11 लोकसभेच्या जागा यामुळे अडचणीत आलेल्या होत्या आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता रद्दच केला पाहिजे। विरोधी पक्ष आहे, इतर जे पक्ष आहेत ते आंदोलन वगैरे करतायत, ताकद लावता येईल ती लावून हा शक्तिमार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्यासोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये महायुतीचा पराभव झाला आणि त्यानंतर अर्थातच आता या पराभवाचं विश्लेषण केलं जाते, तेव्हा कागलकडे बोट दाखवलं जात आहे। मुश्रीफांची प्रतिक्रिया आलेली आहे या सगळ्यावरती, पण नेमकं काय दिसतंय, काय सांगते ही सगळी आकडेवारी, काय सांगतात तिकडचे स्थानिक मुद्दे, नेमके कुठे वारं फिरलंय? गुरु अगदी बरोबर आहे। पराभव जेव्हा महायुतीचा या लोकसभा मतदारसंघामध्ये झाला त्यानंतर अर्थातच यावरती विचारमंथन करण्याची वेळ जी आहे ती महायुतीच्या नेत्यांवरती आली होती। विशेष करून भाजपने या ठिकाणी मोठी ताकद लावली होती, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ठिकाणी प्रचारासाठी आले होते। त्यामुळे नक्कीच या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत यावरती एक विशेष आढावा बैठक जी आहे ती चंद्रकांत पाटील यांनी काल आयोजित केली होती आणि या आढावा बैठकीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी पाहण्यात आली। एका खासगी कंपनीकडून एक सर्वे करण्यात आला होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून डिटेल आकडेवारी या ठिकाणी सादर करण्यात आली। यामध्ये पराभवाची कारणं, ज्या ठिकाणी अधिक मताधिक्य भाजपने घेतलेले आहे, महायुतीने घेतलेले आहे, त्यावरती देखील विचारमंथन या बैठकीत झालं। मात्र ही सगळी बैठक सुरू असताना कागल विधानसभा मतदारसंघाच्या संपूर्ण मतदानाच्या आकडेवारीवरती आणि तिथं झालेल्या मतदानावरती जेव्हा विचार मंथन त्या ठिकाणी सुरू झालं त्यावेळी एक प्रेझेंटेशन सुरू होतं त्यावरती स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं की या मतदारसंघामध्ये घटक पक्षांनी जी आहे ती विरोधकांना अर्थातच शाहू महाराजांना मदत केल्याचं दिसते, अशा पद्धतीचं ठळक पद्धतीनं शेरा जो आहे तो नोंदवण्यात आला होता। या बैठकीमध्ये आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील उपस्थित होते, धनंजय महाडिक खासदार उपस्थित होते, समरजित घाडगे देखील उपस्थित होते। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण पराभवाची अनेक कारणं असताना दुसरीकडे मात्र कागलमधल्या अनेक घटक पक्षांचा या ठिकाणी समावेश आहे, त्यांच्यामुळेच हा पराभव जो आहे तो झाल्याचा रिमार्क जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या मुद्द्यामुळे महायुतीमध्ये कशी वादाकी ठिणगी पडते हे आपल्याला बघायचं। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।